मला सगळं विषय सोडायचे होतं हो आणि पूर्ण या निवडणुकीमध्ये काहीच विषय येणार नाही. केव्हा तर तुमच्याच बाजूने काम करेल ना तर माझं न्यूट्रल माझ्या पॉझिटिव्ह काम करत राहील. तुमच्या विरोधात तुमचं पॉझिटिव्ह काम तुम्ही करत राहा. कदाचित जर तुमच्या सोबत नाही आलो, मी जर माझं सेपरेट काम करत राहिलो, तुमचा प्रचार नाही केला तर तुमच्या विरोधात मी काय करणार नाही. हा मग मी कोणाचाही प्रचार करेन तिकडं, पण तुमच्या विरोधात एक शब्द निघणार नाही. आणि अभिजित पाटील किंवा कारखाना आबा हा विषय माझ्यापर्यंत निघणार नाही. तेवढा शब्द या ठिकाणी जातो. माझी अपेक्षा 1 CR चे. मला सगळं विषय सोडायचे होतं हो आणि पूर्ण या निवडणुकीमध्ये काहीच विषय येणार नाही. केव्हा तर तुमच्याच बाजूने काम करेल ना तर माझं न्यूट्रल माझ्या पॉझिटिव्ह काम करत राहील. तुमच्या विरोधात तुमचं पॉझिटिव्ह काम तुम्ही करत राहा. कदाचित जर तुमच्या सोबत नाही आलो, मी जर माझं सेपरेट काम करत राहिलो, तुमचा प्रचार नाही केला तर तुमच्या विरोधात मी काय करणार नाही. हा मग मी कोणाचाही प्रचार करेन तिकडं, पण तुमच्या विरोधात एक शब्द निघणार नाही. आणि अभिजित पाटील किंवा कारखाना आबा हा विषय माझ्यापर्यंत निघणार नाही. तेवढा शब्द या ठिकाणी जातो. माझी अपेक्षा 1 CR चे. आज श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित धनंजय पाटील व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बाबत आणवली येथील किरणराज घोडके यांनी बदनामी करण्याचं आणि कारखान्याला व आमदार अभिजित आबा पाटील यांना बदनाम करण्याचं जे काय काम सुरू केलं होतं त्याबाबत पुणे येथे आमची बैठक झाली व त्या बैठकीनंतर पंढरपूरला देखील आम्ही वारंवार त्यांच्यासोबत बैठक केली व त्या बैठकीमध्ये त्यांच्याकडून आमदार अभिजित धनंजय पाटील व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बाबत कुठलेही तक्रार असतात किंवा कोणतीही बदनामी करणार नाही असं बोलल्यानंतर त्यांनी आमदार अभिजित पाटील यांच्याकडं म्हणजे मी त्यांच्या वतीनं त्याच्याकडं बोलणी करण्यासाठी बसलो होतो तर त्याच्याकडून 1 कोटी रुपये मला द्या, मी कोणतीही बदनामी किंवा आमदार अभिजित आबा पाटील यांच्याबद्दल राजकीय सुडीबुद्धीनं कुठेही बोलणार नाही असं बोलल्यानंतर त्या बोलणीनंतर 10 जुलै रोजी 10 लाख रुपये देण्याचं या ठिकाणी पहिलं टोकन म्हणून ठरलं होतं. 10 लाख रुपये आज देताना ही सर्व बाब आम्ही आमदार अभिजित आबा पाटील यांच्या कानावर घातल्यानंतर शेतकऱ्याची अर्थवाहिनी असलेला पंढरपूर तालुक्याचं अर्थवाहिनी म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं त्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडं कुणी वाकड्या नजरेनं बघितलं, कारण की ती शेतकऱ्याची संस्था आहे. शेतकऱ्याच्या हितासाठी चालवणारा चेअरमन त्यासाठी शेतकरी सभासदांनी निवडला आहे आणि त्याला जर बदनाम करण्याचं कोण काम करत असेल तर आम्ही कदापि शांत बसणार नाही. या षडयंत्र मागं किरणराज घोडके यांनी 1 कोटी रुपये मागितले की कारखान्याला बदनाम थांबवतो, आम्हाला 1 कोटी रुपये द्या असं बोलल्यानंतर आज 10 जुलै रोजी आम्ही राजेश हॉटेल येथे 10 लाख रुपये घेऊन गेलो असता सर्व ही बाब आम्ही पोलीस स्टेशनला कळवली. त्याच्या संदर्भाचे सर्व रेकॉर्ड्स, त्यानं 10 लाख रुपये मागणी केलेले रेकॉर्डिंग, त्यानंतर पैसे घेऊन जाताना त्याचा व्हिडिओ फुटेज आम्ही सर्व या ठिकाणी आज पोलीस स्टेशनला दिला आहे आणि त्याच्यावर आज खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे की त्याची FIR कॉपी देखील मी आपल्याला देतो. या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की कुठंतरी नेता बनण्याच्या नादामध्ये एखाद्या संस्थेला बदनाम करणं हे चुकीचं आहे आणि ही शेतकऱ्याची संस्था असून शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व संचालक मंडळ या ठिकाणी काम करते. त्याला कोणीही बदनाम करण्याचं यामध्ये मध्यंतरी
त्यांनी माजी कामगारांना देखील फूस घालून तसेच ठेकेदारांना फूस घालून भडकवण्याचं आणि त्यांच्यात द्वेष निर्माण करण्याचं काम या किरण घोडके यांनी केलं होतं। याबाबत सर्व सूचना आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला आमच्याकडे जी काय माहिती उपलब्ध आहे ते आम्ही दिलेली आहे। यामध्ये किरणराज घोडके हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आमच्यासोबत होते, परंतु त्यांच्या राजकीय अपेक्षा वाढत होत्या आणि त्या राजकीय अपेक्षामध्ये त्यांनी स्वतःला एक नेता समजून जे चळवळ उभा केली होती ती खोटी चळवळ होती आणि ह्याचा आज आम्ही बुरका आज फाडलेला आहे। कारण की विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संस्थापक अध्यक्षांनी आपलं जीवाचं रान करून गुरसाळेच्या माळरानावर एक संस्था संजीवनी उभा केली। त्या स्वर्गीय औदुंबराव पाटील यांचं नाव वापरून त्याला कसलाही अधिकार नाही, कारण की औदुंबरावांचे विचार हे खरं तर आमदार अभिजित आबा पाटील हे विचार घेऊन पुढे जात आहे। आज सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक साखर कारखानदारीमध्ये आमदार अभिजित आबांचं नाव घेतलं जातं, कारण की प्रत्येक काटकसरपणा आणि आमदार अभिजित आबांचं आणि सर्व संचालक मंडळाचं जे नियोजन आहे त्या नियोजनावर सर्व सभासद कामगार खुश आहेत। परंतु अशा काहीतरी बोगस लोकांकडून पैशाची खंडीची मागणी या ठिकाणी करून कुठेतरी लोकनेता बनण्याचं जे काम चालू आहे त्याचा आज आम्ही बुरका फाडलेला आहे। त्याचा समाज देखील विचार करेल, कारण की किरण घोडके हा पूर्ण म्हणजे त्याचं घर उद्ध्वस्त झालं होतं, परंतु त्याला आमदार अभिजित आबांनी 15-20 लाख रुपयाचं कर्ज देऊन त्याला त्याचं घर उभा केलं आणि त्याची सुद्धा त्याने जाणीव ठेवली नाही। त्या बँकेचे सुद्धा हप्ते ह्याने भरले नाहीत आणि बँकेचे हप्ते भरले नसताना ज्या बँकेतून हप्ते घेतले त्या बँकेवाल्याला आरेतुरीची भाषा वापरून त्याला कुठेतरी उभा करण्याचं काम आमदार अभिजित आबांनी केलं, परंतु त्याला सुद्धा त्यानं जागला नाही। परंतु ह्या असल्या बोगसगिरीला आज आम्ही त्याचा पर्दाफाश केलेला आहे। आज ज्या शेतकऱ्याचा कळवळा त्याला वाटतोय तो अजिबात कळवळा नाही, कुणाचा देखील कळवळा नाही। तो फक्त आणि फक्त पैशाला हपापलेला माणूस आहे आणि तो फक्त आणि फक्त पैशासाठीच करतोय। ह्याचा आज गुन्हा नोंद झालेला आहे आणि त्याचं पूर्ण CCTV त्याचं रेकॉर्ड हे आज आम्ही सर्व पोलीस स्टेशनला दिलेलं आहे।